बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। अठ्ठ्याऐंशी वर्षांचे कामगार नेते कॉम्रेड तानाजीराव ठोंबरे आणि 77 वर्षांचे AB उर्फ अनंत कुलकर्णी या जोडीने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आयटकने काढलेल्या मोर्चात दिला सक्रिय सहभाग। अजूनही ध्येयवादाची पणती तेवते आहे। विचारांच्या निष्ठेला लाल सलाम। इन्क्लाब जिंदाबाद ही खरी मशाल आहे क्रांतीची। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, कडाक्याची थंडी, राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, इथल्या प्रत्येक अधिवेशनाला ऐतिहासिक महत्त्व असतंच। कारण मुंबईतल्या मंत्रालयापेक्षा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर लाखोंचे मोर्चे निघतात। अनेक समाज संघटना, पक्ष यांचे मोर्चे पाहण्याची नागपूरकरांना सवयच लागली आहे। पण यावेळच्या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे बार्शीचे 2 संघर्ष योद्धे हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चात सक्रिय नेतृत्व करत होते। तसं या दोघांचं आयुष्य कामगारांसाठीच्या लढाऊ चळवळीतच गेलं। यावेळचा मोर्चाही तसा या दोघांना नवीन नाहीये। या दोघांचं आयुष्य मोर्चा, धरणे आंदोलन, सत्याग्रह, उपोषण यामध्येच गेलेलं। दोघंही उच्च विद्याविभूषित आणि संघटित बुद्धिजीवी पेशातले। एकाचं नाव कॉम्रेड तानाजीराव ठोंबरे आणि दुसरे कॉम्रेड अनंत बाप्पाजी कुलकर्णी। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। दोघांनाही इतर पांढरपेशा मध्यमवर्गीयांप्रमाणे आपल्या वयोमानाचा विचार करून घरात शाल पांघरून बसता आलं असतं। पण या दोघांनाही वैचारिक बैठक आहे। दोघांचीही साम्यवादी तत्वज्ञानावर निष्ठा आहे। त्यामुळे सुखवस्तू घरातले असूनही त्यांच्या सामाजिक जाणीवा प्रखर आहेत। ठोंबरे सरांनी प्राध्यापक म्हणून मराठी विषयाचं अध्यापन 3.5 दशके केलेलं आहे। लढाऊ विद्यार्थी घडवले। समाजातील दुष्प्रवृत्तींवर प्रहार करणारे अनेक विद्यार्थी त्यांनी समाजातील विविध क्षेत्रात तयार केले। बांधकाम कामगार, फेरीवाले, घरगुती मोलकरीण, बिडी कामगार, ग्रामपंचायत कर्मचारी यासारख्या असंघटित कष्टकरी हातावर पोट असणाऱ्या माणसांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर भांडले। तसंच AB उर्फ अनंत कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँकेत विशेष सहाय्यक कर्मचारी म्हणून काम केले। साधी राहणी, उच्च विचारसरणी ही त्यांची जीवनशैली। इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित मूकबधीर विद्यालयाचे अक्षरशः पालकाप्रमाणे संगोपन त्यांनी केले। अतिशय शिस्तबद्ध, पारदर्शी आणि स्वच्छ कार्यपद्धतीमधून त्यांनी रेड क्रॉसची प्रतिमा जपली आणि उंचावली। समाजापासून अत्यंत उपेक्षित राहिलेल्या मूकबधीर विद्यार्थ्यांची त्यांनी मनापासून काळजी घेतली। 30-35 वर्ष सहसचिव, खजिनदार अशा वेगवेगळ्या पदांवर काम केलं। पूर्णपणे निरपेक्ष भावनेनं काम केलं। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी ते अनेक वेळा राज्यभरात फिरले। बँकिंग कर्मचाऱ्यांचं त्यांनी नेतृत्व तर केलंच, पण समाजातील असंघटित कामगारांसाठीही त्यांनी मोलाचं योगदान दिलं। दोघेही अतिशय तत्वनिष्ठ आहेत। आज राजकारणातली बजबजपुरी पाहिली, पैशांचे सौदे बाजार पाहिले, घोडे बाजार पाहिले। निवडणुकांमध्ये फक्त पैसा आणि मनगटशाही चालते। राजकारणात एकमेकांवर गलिच्छ चिखलफेक सर्वत्र होते आहे। अधिवेशनात भ्रष्टाचारापासून ते महिला डॉक्टरच्या मृत्यूपर्यंत वेगवेगळ्या समाजाला अस्वस्थ करणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा घडते आहे। राजकारण कोणत्या दिशेला चाललंय याचा विचार समाजातील प्रत्येक नागरिक करतोय। पण अशा या पडझडीच्या काळात युवा पिढीसमोर समाजकारण आणि राजकारणात कशा पद्धतीने काम करायचं असतं याचाही आदर्श देणारी काही माणसं आहेत। हा संदेश देण्यासाठीच ही ध्वनिचित्रफीत आहे। ठोंबरे सर आणि कुलकर्णी सर हे दोघेही नागपूरला गेले। तिथे कामगार मंत्र्यांनी लवकर वेळ न दिल्यामुळे रस्त्यावर थांबले, पण त्यांनी आपल्या विचारांची मशाल
धगधगत ठेवली. त्यांच्या या विचारांवरच्या निष्ठेला बार्शी टुडेच्या वतीने लाल सलाम. कौन बनता देश ना अरे मंत्री हमसे डरता है, पुलिस को आगे करता है, अरे मंत्री हमसे डरता है, पुलिस को आगे करता है, कौन बनता देश ना